नमस्कार मैत्रिणींनो. चला तर मी आज पुलाव बिर्याणी कशी बनवायची दाखवणार आहे. मी अर्धा किलो मटण इथं वापरून घेतलेलं आहे. चिकन इथं दोन कांदे चिरून घेतलेला आहे. 2 टमॅटो चिरून घेतलेला आहे 2. इथं थोडीशी ताजी कोथिंबीर आहे. इथं पुदिना आहे. इथं अद्रक लसूणचं पेस्ट घेतलेलं आहे. इथं बिर्याणी मसाला 1 पाकिट घेतलेला आहे आणि कच्चा मसाला आहे हे सगळं. थोडं विलायची आणि काळी मिरी ठेचून घेतलेली आहे. त्यामुळे खूप छान असं टेस्ट लागतं बरं का. तुम्ही सुद्धा करून बघा एकदा. आता तेल गरम करायला ठेवूया. इथं 5 बारीक मिरच्या घेतलेल्या आहेत. छोटे छोटेच आहेत, जास्त मोठ्या नाही घ्यायच्या. तर तेल गरम करायला ठेवू. आता याच्यामध्ये आपण कांदा टाकून बघून घेऊया. तेल गरम झालं का बघून घेऊ. बघा तेल आपलं कडक झालेलं आहे. आता कांदा टाकून घेऊया. कांदा टाकून घेतला. आता लालसर होईपर्यंत त्याला हलवून घेऊया. जेवढा कांदा भाजताल तेवढा टेस्ट लागेल बिर्याणीतली. आता कांदा लाल होईपर्यंत हलवून घ्या त्याला. बघा कांदा आपल्याला लाल झाला. मिरच्या टाकून घेऊया. आता मिरच्या थोड्याशा हे होईपर्यंत हलवून घेऊया. बघा आता कांदा लाल झालेला आहे. आता खडा मसाला टाकून घेऊया. हलवून घेऊ थोडं. जेवढा आपला मसाला चांगला भाजेल तेवढी चांगली टेस्ट येईल आपल्या भाजीला, सॉरी आपल्या बिर्याणीला. आता ह्याच्यामध्ये आपण पुदिना टाकून घेऊया. पुदिना टाकून घेतला. आता हलवून घेऊया थोडं. आता थोडीशी कोथिंबीर बारीक केलेली टाकून घेऊ ह्याच्यामध्ये. हलवून घेऊ. आता अद्रक लसूण टाकून घेऊ ह्याच्यामध्ये. पेस्ट आणलेली आहे मी अद्रक लसूणची रेडीमेड. बघा किती छान असं सुगंध सुटलेला आहे आपल्या बिर्याणीला. आता ह्याच्यामध्ये आपण टमाटर टाकून घेऊया. आपण लास्टला बिर्याणी मसाला टाकून घ्यायचा ह्याच्यामध्ये ॲड करायचा. बघा आपलं टमॅटो बी हे झालेलं आहे, वेज झालेलं आहे चांगलं. आता बिर्याणी मसाला टाकून घेऊ ह्याच्यामध्ये. आपण एक पुडी घालायची बिर्याणी मसाला. हलवून घेऊया थोडंसं हळद ॲड करू ह्याच्यामध्ये. किती छान असं सुगंध सुटलेला आहे. हळद थोडी ॲड करू ह्याच्यामध्ये. आपण हळद टाकून घेतलेला आहे ह्याच्यामध्ये. आपण जरा मिक्स करून घेऊया. आता ह्याच्यामध्ये आपण पाणी ओतून घेऊया. आपण अर्धा किलो छान तारा तांदळाला 4 ग्लास पाणी ओतून घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये मीठ घालून घेऊया चवीनुसार. आणि ह्याला आता उकळी असं ठेवून घेणार आहेत. आपण उकळी आल्यानंतर आपण त्यामध्ये मटण टाकणार आहे. का तर मटण आधीच आपण थोडंसं उकडून घेतलेलं आहे. त्यामुळं आपण नंतर उकळी आल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये चिकन ओतून घेणार आहोत. उकळी असतं आपण तांदूळ उकळी असतं आपण भिजू घालून ठेवणार आहे. का तर मोकळा सुटसुटीत भात होतो. आपण छान तारा तांदूळ भिजून घेऊया 5 मिनटं उकळी असतं. असं 5 मिनटं पाण्यात भिजण्यासाठी ठेवूया ह्याला. तिकडं पाण्याला उकळल्यावर आपला तांदूळ भिजून येतो. त्यामुळे खूप छान असं मोकळा सुटसुटीत भात होतो. बघा लास्टपर्यंत व्हिडिओ बघायला विसरू नका. बघा आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे. आता ह्याच्यामध्ये आपण चिकन ओतून घेऊया. चिकन ॲड केलेलं आहे ह्याच्यामध्ये. आता थोडंसं हलवून घेऊया. आता ह्याच्यामध्ये आपण 5 मिनटं शिजवायला ठेवलेला तांदूळ त्याच्यामध्ये घालून घेऊया. त्याच्यामध्ये ॲड करू.
आता तांदूळ टाकून आपण हलवून घेतलेला आहे ह्याच्यात. आता ह्याला 2 कुकरच्या शिट्ट्या करून घेऊया. झाकण लावून घेऊया याला. बघा आपली बिर्याणी खाण्यासाठी तयार आहे. बघा किती छान अशी शिजली आहे. या तुम्ही पण खायला. बघा किती छान झालेली आहे. माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो. बाय.